नमस्कार सगळ्यांना. परत एकदा तुमचं स्वागत आहे. आणि जे लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की हायपर कॉन्जुगेशन काय असतं, आज आपण त्याच्या पुढचा पार्ट पाहणार आहोत. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय बघणार आहे आपण की जे हायपर कॉन्जुगेशन होतं ते अल्किन मध्ये कशा प्रकारे होतं, कार्बोकॅटायन मध्ये कशा प्रकारे होतं, कार्बन फ्री रॅडिकल मध्ये कसं होतं आणि अल्काइल व्हेंजिन्स मध्ये कसं होतं. ठीक आहे. आता एक एक बघू. ठीक आहे. बघा, इन असं लिहा, हायपर कॉन्जुगेशन इन कार्बोकॅटायन. कोणामध्ये? कार्बोकॅटायन मध्ये हायपर कॉन्जुगेशन कसं होतं बघा. आता आपण काय बोललो की कार्बोकॅटायन आहे. हा कार्बोकॅटायन, याच्याकडे एमटीपी ऑर्बिटल प्रेझेंट असते, याच्याकडे 6 इलेक्ट्रॉन्स असतात व्हॅलेन्स शेल मध्ये. बरोबर आहे. आता इथं काय होते बघा, आता हा सिग्मा बॉन्ड आहे. हा सिग्मा सीएच ची इलेक्ट्रॉन डेन्सिटी एमटीपी ऑर्बिटल मध्ये म्हणजेच कार्बोकॅटायनच्या पी ऑर्बिटल मध्ये जाते, म्हणजेच डिलोकलाइज होते. अशा पद्धतीने बघा गेले. आता हा बॉन्ड इकडे एरो दाखवलेला आहे. बरोबर, म्हणजे हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत कुठे गेले आहेत, एमटीपी ऑर्बिटल गेले आहेत. आणि ह्या कार्बन आणि या कार्बन मध्ये काय झालेलं आहे, डबल बॉन्ड फॉर्म झालेला आहे. कसं होते बघा, सी, आता यांच्यामध्ये डबल बॉन्ड तयार झाला. हा कार्बन, याच्याकडे असलेले 2 हायड्रोजन जसे असते, दुसरा हा हायड्रोजन होता आणि हा पण होता. आता हा हायड्रोजन ब्रेक झाला, म्हणजे हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते निघून गेले. म्हणजेच हा जो हायड्रोजन प्रेझेंट असेल त्याच्यावर कोणता चार्ज असेल, पॉझिटिव्ह चार्ज प्रेझेंट. आता या ठिकाणी हा एक हायड्रोजन जो आहे तो डिलोकलाइज झालेला आहे. असं का सर की एकच होतो? नाही, सगळेच होतात. जेवढे तुमच्याकडे अल्फा हायड्रोजन प्रेझेंट आहे सगळ्यांचं डिलोकलायझेशन होत असतं. आता ह्याचं झाल्याच्या नंतर याची बारी. आता इथं काय होईल, हा बॉन्ड ब्रेक होईल, हा जशाच तसा राहील. बरोबर, बघा हा एच पॉझिटिव्ह इथं असेल, ते डबल बॉन्ड सी एच आणि हा एच. ठीक आहे. आता आणखी एक काय होऊ शकतं, इथं एच एच, हा डबल बॉन्ड एच एच आणि हा इथं एच पॉझिटिव्ह. नेमकं व्हायले काय बघा, इथं कार्बोकॅटायन होता, कार्बोकॅटायनचं कन्व्हर्जन डबल बॉन्ड मध्ये व्हायला, म्हणजे तो कार्बोकॅटायन कसा होत आहे, स्टेबल होत आहे. ठीक आहे. हायपर कॉन्जुगेशन इनडायरेक्टली काय होत आहे की याचे जे ऍप्लिकेशन आहे तेच आहे, स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन, कार्बन रॅडिकल, अल्किन्स वगैरे. ठीक आहे. ते आहे. हे झालं कार्बोकॅटायन मध्ये कसं हायपर कॉन्जुगेशन होतं. नेक्स्ट आहे हायपर कॉन्जुगेशन इन कार्बन फ्री रॅडिकल. आता कार्बन फ्री रॅडिकल मध्ये हायपर कॉन्जुगेशन कसं होतं बघा. कार्बन फ्री रॅडिकल आपण एक घेऊ, एच एच, याच्याकडे एक ऑड इलेक्ट्रॉन, याच्या बाजूला एक मिथाइल ग्रुप घेऊ आपण. ठीक आहे. आता इथं काय होणार आहे, आता हा जो बॉन्ड आहे हा सिग्मा सीएच बॉन्ड आहे, ह्याचं पण ब्रेकेज होणार आहे. आता ब्रेक कशा प्रकारे होतं बघा. आता इथे आहे आपल्याकडे ऑड इलेक्ट्रॉन, आता याला जर एक इलेक्ट्रॉन भेटला तर ह्यांच्यामध्ये काय होतं, एक डबल बॉन्ड होतो. कारण एखाद्या कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात, 2 इलेक्ट्रॉन शेअर होत असतात. मग हा जो ब्रेक होतो तो वरच्या बाजूने होतो आणि हा इकडे असं, म्हणजे हे जे ब्रेकेज होत आहे ते कसं आहे, सिमेट्रिकल ब्रेक होत आहे. सिमेट्रिकल ब्रेक झाल्याच्या नंतर आपल्याकडे तयार होतात रॅडिकल्स. इथं ऑलरेडी रॅडिकल होता एच एच एच. आता इथं जे ब्रेक झालं, इथं एक रॅडिकल तयार झाला हायड्रोजन पाशी आणि या कार्बन पाशी झाला. आता हे जे रॅडिकल आहेत ते काय करतात, एक बॉन्ड तयार करतात शेअर करून. बरोबर, झालं असं. आणि हा जो हायड्रोजन प्रेझेंट असेल त्याच्यात तो एक काय असेल, रॅडिकल असेल. आता हे झालं या हायड्रोजन बद्दल. आता याच्यासोबत पण तसंच होणार, रॅडिकल हे 2 बॉन्ड जसे असतात तसे असं. आता हे तिसरा राहिलेला, त्याच्यामध्ये पण सेम टू सेम तसंच होणार, एच डबल बॉन्ड CH2 डायरेक्टली लिहिले. ठीक आहे. तर हे झालं कार्बन फ्री रॅडिकल मध्ये काय हायपर कॉन्जुगेशन. रॅडिकलचं कन्व्हर्जन कशात व्हायला, डबल बॉन्डेड मध्ये व्हायला, म्हणजे sp2 कार्बन मध्ये व्हायला. अगेन काय व्हायला, जे रॅडिकल आहे तो स्टेबल होत आहे. बरोबर आहे. हे झालं हायपर कॉन्जुगेशन इन कार्बोकॅटायन आणि हायपर कॉन्जुगेशन इन कार्बन फ्री रॅडिकल. नेक्स्ट लेक्चर मध्ये बघणार आहोत हायपर कॉन्जुगेशन इन अल्किन्स अँड हायपर कॉन्जुगेशन इन अल्काइल बेन्झीन्स. ठीक आहे. थँक्यू.